गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात मस्त चहाने झाली. काल आम्ही नाशिकला आलो होतो आणि आज आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे दिवस आधीपासूनच खूप खास होता. एंजल आणि पियूने व्हिडिओ कॉल करून आम्हाला ॲनिव्हर्सरी विश केलं, त्यामुळे मन अजूनच भरून आलं. त्यानंतर आम्हाला काकूंनी अधिक मासाच्या जेवणासाठी बोलवलं होतं. आम्ही सगळे छान रेडी होऊन तिथे गेलो. किमया तर पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये होती. तिथे पोचलो तेव्हा बाबांनी तिला विचारलं, तुला काय खायचं, आणि तिने लगेच कोण पाहिजे असं सांगितलं. बाबासुद्धा लगेच तिच्यासाठी कोण आणायला गेले. ते पाहून खूप गोड वाटलं. त्यानंतर किमू, इशू आणि शौर्याने खूप धमाल केली. मग आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. वहिनींनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या पुरणपोळ्या तर अप्रतिम होत्या. खूप सॉफ्ट, गरम आणि मनापासून केलेल्या. खरंच जेवणात घरचं प्रेम जाणवत होतं. जेवणानंतर अधिक मास ओवाळला. मला सुंदर साडी मिळाली. किमयाला कपडे आणि यांना पैसे मिळाले. त्यांचा प्रेम आणि आशीर्वाद मनाला खूप सुखावून गेला. मी किमयाला पाय धुतले आणि तिचं औक्षण केलं. तिला तर खूप छान वाटत होतं, कारण तिचा आज छान पैकी बाप्पा होत होता. आणि ड्रेस बघून तर किमया अजूनच खुश झाली. थोडा वेळ बसलो, गप्पा केल्या आणि आम्ही घरी परत आलो. तर थोड्या वेळाने भाऊ आणि वहिनी ते आले. ते येण्याची तर आम्हाला अजिबात आयडिया नव्हती. त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं आणि येताना ते मस्तपैकी केक पण घेऊन आले. मग आम्ही केक कट केला आणि त्यानंतर जो खाल्ला. त्यानंतर भाऊ आणि वहिनी लगेच निघाले, कारण त्यांचं काहीतरी काम होतं. त्यानंतर सकाळी पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. मग रात्री आम्हाला काही भूक नव्हती, म्हणून आम्ही काही स्पेशल खाल्लं नाही. रात्रीचा शेवट मस्त गोडने केला. आम्ही दोघांनी कुल्फी घेतली आणि किमयाने परत कोन घेतला. आजचा दिवस खूप आनंदाने भरलेला आणि खूप सुंदर दिवस होता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.